तर महाराष्ट्र शासनातर्फे जनसंवाद यात्रा वारीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संवाद वारीनिमित्त जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे। देहू ते पंढरपूर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या वाटेवर महाराष्ट्र शासनाच्या उपक्रम जनसंवाद यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे। या वारीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनाच्या वतीनं संवाद वारीच्या माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू आहे। महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना या जनतेपर्यंत पोहोचाव्यात या हेतून ही संवाद वारी सुरू आहे। याबाबतचा अधिकचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुंदर कुसळकर यांनी। महाराष्ट्र शासनाच्या वतीने जनसंवाद वारी या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे। माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा उपक्रम साधारणतः देहू ते पंढरपूर अशा पद्धतीचा या ठिकाणी उपक्रम राबवण्यात आलेला आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून वारकऱ्यांची आणि तसंच या ठिकाणी कशा प्रकारची जनजागृती केली जाते हेच आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घ्या। आपल्या सोबत जुन्नरकर आहेत, तर त्यांच्याकडून आपण काय सांगा सर, एकंदरीत हा उपक्रम तुम्ही राबवता, नेमकं काय संकल्पना? माहिती जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनाच्या विद्यमानाने संवाद वारी हा उपक्रम राबवला जातो। संवाद वारीमध्ये दोन्ही पालखी मार्गावरती संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज तर चित्र प्रदर्शन आहे, कला पथक आहे, त्याचप्रमाणे पथनाट्य आहे, LED मोबाईल व्हॅन आहे। तसंच तुम्हाला सांगतो की मास्कोट एक नवीन संकल्पना आणली। या ठिकाणी महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे देहू पासून ते पंढरपूर पर्यंत आणि आळंदी पासून ते पंढरपूर पर्यंत या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरती ह्या आपल्या संवाद वारी मार्फत आपण वारकऱ्यांपर्यंत ज्या शासनाच्या काही योजना आहेत ते पोहोचवत आहे। त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना म्हणजे 5 लाखापर्यंत मोफत उपचार होतो। हे लोकांनी या सेवेचा लाभ घेतला, अजूनही लाभ घ्यावा। त्याचप्रमाणे प्रधानमंत्री पीक विमा, एखाद्या जर पाऊस जर पडला, महापूर जर आलं, एखाद्या पिकाचं जर नुकसान जर झालं तर ते प्रधानमंत्री पीक विम्यातून आपल्याला त्याचा लाभ घेता येतो। त्याचप्रमाणे आता नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थी मित्रांसाठी 2020 साली ती योजना आलेली आहे। नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षण सुद्धा मोफत मिळलं जात आहे। अलीकडच्या काळात आपण बघतोय लाडकी बहीण योजना अतिशय चांगला प्रतिसाद आहे। सुंदर कुसळकर, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।